आपल्या तालुक्याचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं. आताच आपल्या गावचे आप्पासाहेब महाराज चौरे, तसेच माजी आमदार केशवदादा आंधळे, मार्केट कमिटीचे आमचे माजलगावचे सभापती जयदत्तजी नरोडे, PI बप्पा, सर्वच व्यासपीठ, कारण वेळ बी एवढा गेला, तुम्ही बघितलं सत्कारा जवळपास 1 तास गेला, त्यामुळं मजा राहत नाही म्हणजे भाषणं ऐकण्याची. जसं बाप्पानं सांगितलं की व्यवसाय हा इमानदारीचा आणि चिकटीचा केला पाहिजे, ते माझ्या मनातलं बोलले. कुटुंबात त्यांनी गरिबीतून इथपर्यंत आले याची जाणीव कुटुंबातल्या सगळ्याला असायला पाहिजे, ते पण त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. परिस्थिती जशी बदलली, हवामान जसं समजा एखादा आभाळ आलं आणि हवा कुणकुणून येणार आहे ह्याचा अंदाज घेणारे म्हणजे बाप्पा आहे. त्याचं कारण असं आहे की जी त्यांचा पूर्वीचा धंदा आहे त्या धंद्याचे दिवस आता राहिले नाहीत, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यालाच माहिती. त्यामुळं आतापासूनच वेगळ्या व्यवसायात त्या ठिकाणी ते भरारी घेत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. आज दिंडोडसारख्या ठिकाणी मी दिंडोडकरांचे प्रथमतः या ठिकाणी आभार यासाठी व्यक्त करतो की आज दिंडोड असेल, वडवणी असेल, तेलगाव असेल, गावातल्या लोकांचं वागण्यास, जर त्या गावातलं चौफळ्यावरचं गावातल्या लोकांचं वागणं जर चांगलं असेल, तिथं अनेक बाहेर ठिकाणचे उद्योजक त्या ठिकाणी येतात. आपण प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी बघितले. त्यामुळं प्रथम दिंडोडकरांचे मी या ठिकाणी आभार मानतो. बाप्पाचे सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. एक नवं दालन या भागात चालू केलंय आणि ह्या दालनचं असं आहे, बाप्पा खालच्या लोकांना सांगायची गरज नाही, याला उन्हाळा असो पावसाळा असो हे चालणार झालं नाही. त्यामुळं आता पुढं जिल्हा परिषद पंचायत समिती लागणारच आहे. ज्यांना खालच्याला ज्यांना किंवा वरच्याला कोणाला उभं राहायचं असेल तर आपला आता दालन तर उघडं या ठिकाणी झालेलंच आहे. फक्त खिशाचा अंदाज आपला जरा चांगला राहू द्या. शाकाहारी असलं तरी जमते, हळूहळू शाकाहारी बंद करू करतील ते चालू, कारण त्याशिवाय गिऱ्हाईकच येत नाही ना. कारण बऱ्याचशा शाकाहारी हॉटेल या नॉनव्हेज नसल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी बदल करून नॉनव्हेजमध्ये परिवर्तन करावं लागते. तसं बाप्पाला या ठिकाणी सांगायची मला आवश्यकता वाटत नाही, कारण त्याला अंदाज अगोदरच येतो. त्यामुळे भविष्यात सुद्धा ते पण दालन या ठिकाणी चालू करावा अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आता आम्ही तर बंद केलेली माणसं आहेत, ते काय. त्यामुळं ह्या धंदा असा आहे की एक तर पहिली गोष्ट बाप्पा तुम्हाला सांगायची गरज नाही, पहिली गोष्ट हा उधारीचा धंदा नाही. धंदा उधारीचा नाही, हा धंदा जसं बाप्पानं सांगितलं इमानदारीचा आहे. एक तर पहिल्यांदा धोका हा नातेवाईकापासून आहे. अजिबात भीड बघू नका. जर या धंद्यात आपल्याला टिकायचं असेल तर आला नातेवाईक, आला पाहुणा, आला मित्र, हे हा व्यवसाय त्याशी निगडीत ठेवू नका. गेटच्या बाहेर मित्र पाहुणे, तिकडं गळ्याला गळे चहा पाजून वाटं लावा. कुणीच कुणाचं नसतं. जिथं आपण म्हणतो जिथं गुळाची ढेप तिथं मुंगळे असतात, तसा प्रकार हा आताच्या कलियुगात आहे. जर आपली परिस्थिती चांगली असली तर सगळेच म्हणतात आपला आहे. परिस्थिती वाईट असल्यावर कुणी नसतं. त्यामुळे हा धंदा तुम्ही जेवढं जिकिरीनं कुणाची भीड न ठेवता नगदी स्वरूपात 10 रुपये कमी आले तर हरकत नाही, पण उधार द्यायचं नाही म्हणजे नाही द्यायचं, हे या ठिकाणी मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगतो. तर हे भविष्य, त्याला भविष्य चांगलं राहील. येणाऱ्या काळात आपल्या या धंद्याची भरभराटी हो अशी मी आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या या नवीन व्यवसायाला मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमचंसुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो. सख्या भावाचा मुलगा सख्खा भाऊ गेल्याच्या नंतर पुतण्यासाठी एवढं मन मोठं करून आपण त्याला ही हॉटेल या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्या भाषणातून या ठिकाणी कायमस्वरूपी त्या ठिकाणी दिली. त्याला हे लागतं काय, त्याला आपण म्हणतो त्याला काळीज लागतं. असंच काळीज
सगळ्याच्या मनात यावं अशी या ठिकाणी प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.